सॉरी फॉर दिस स्टुपिड विजय, पण प्लीज मला आज मुक्त होऊ देत. आय एम सो हॅपी टुडे यार. इतका आनंद होतोय ना, काय सांगू तुला मुक्ता. खूप ऑड वाटतंय ना तुला. कॉलेजमधून 3 दिवस सस्पेंड झाल्यावर एखादा मुलगा इतका आनंदी कसा काय असू शकतो, हेच म्हणायचं ना तुला. म्हण 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 ना. त्याचं काय आहे, तुला माझी पुरेशी माहिती नाहीये ना, म्हणून तुला असं वाटतं. आपण घरात राहतो की तुरुंगात, आपली आई ही आई आहे की एखादी कडक रखवालदार, याचा अनुभव आहे. थॉट्स काय आहे, लहानपणापासून सकाळी उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करायचं किंवा काय काय करायचं नाही हे आईने फिक्स ठरवलेलं असायचं. अगं सिरियसली, दिवाळीची किंवा मे महिन्याची सुट्टी लागली की मस्तपैकी आनंदात घरी यायचं, दप्तर फिरकवायचं आणि बेडवर लोळत राहायचं. हे स्वप्न होतं, ते स्वप्नच राहील. कारण दार उघडल्यावर आई समोर हातात एक कागद घेऊन उभी असायची. सुट्टीतला एकही दिवस वाया घालवायचा नाही. ह्या सुट्टीत तू काय काय करायचं आहेस त्याची ही यादी. लहानपणापासून डॉक्टरच व्हायचं हे आईचं डर होतं. खरं थांब, हा फोटो बघ, माझा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा पहिला फोटो. आईने ॲप्रन आणि स्टेथोस्कोप घालून स्टेजवर पाठवलं होतं. मग पुढे प्रत्येक सुट्टीत याचीच तयारी. म्हणजे मला सांग, तू सुट्टीत फिरायला गेली असशील, सिनेमे पाहिले असशील, स्विमिंग, डान्सिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. मी काय करायचो माहिती, चित्रकलेच्या क्लासला जायचं. का? कारण पुढे जाऊन मेडिकलला आकृत्या काढाव्या लागतात, त्यासाठी आईची फ्युचर प्लॅनिंग. पण आता नाव सलग 3 दिवस काहीच करायचं नाहीये. ओहो, फक्त टीपी करायचंय. यार, फर्स्ट टाइम घडते माझ्या आयुष्यात. यस, मी ना हे पुढचे 3 दिवस ह्या सगळ्या वर्षांचा ना बॅकलॉग भरून काढतो की नाही बघ. हा, फुल एन्जॉय. कम ऑन यार, कम कम कम.